2025-26 हा काळ डाळिंब शेतकऱ्यांसाठी खूपच भयानक होता. भयानक म्हणजे की डाळिंब शेती होईल का नाही का उपटून टाकावी अशा परिस्थिती आमच्या सांगोला, आटपाडी, पंढरपूर, मंगळवेढा ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होती. पण आज आपण अरुण रायचुरे यांच्या प्लॉटमध्ये अनकढाळीच्या हद्दीमध्ये नाझरे ह्या गावामध्ये आपण आलेलो आहोत. महादेवाच्या साक्षीने मी आज तुम्हाला इथं सांगू इच्छितो की आज महाराष्ट्र कृषी उद्योग आटपाडी यांचे अक्षय सागर यांच्या माध्यमातून इथं जी डाळिंबाची ट्रीटमेंट घेतली गेली त्या ट्रीटमेंटनुसार हा प्लॉट एकदम कमी खर्चामध्ये आणि एकदम चांगल्या रीतीने हा एक नंबरचा प्लॉट इथं आलेला आहे. पण हा प्लॉट येताना बऱ्याच अडचणी त्यांना स्वतःला आल्या. कुणाला? तर शेतकऱ्यांना. मग शेतकऱ्यांनी ह्या अडचणींचा डोंगर घेऊन जेव्हा अक्षय सागर यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी महाराष्ट्र कृषी उद्योगच्या माध्यमातून वेळच्या वेळेला कमी स्प्रेमध्ये म्हणजे आसपास माणसं 2-2, 3-3 दिवसाआड स्प्रे करत होते असं स्वतःचं त्यांचं म्हणणं होतं. पण एकदम कमी स्प्रेमध्ये हा त्यांनी बाग आणलेला आहे. निश्चित आता आपण ह्या बागेमध्ये फिरत आहोत, आपण बघत आहोत. तर ह्या बागेमध्ये फिरताना, ह्या बागेमध्ये बघताना आपण रायचूर साहेबांनाच विचारूया की आज नक्की तुम्हाला कशा पद्धतीचे रिझल्ट इथं दिसलेले आहेत आणि किती खर्चामध्ये तुमचा प्लॉट आला आणि तुमचा उत्पादनाचे जे गणित आहे ते एका झाडावर किती उत्पादन मिळेल हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. रायचूर साहेब, आता हे माझे झाड आहे ते 700 झाड आहे ते साधारण 400 ते 450 पर्यंत मला खर्च आला पर प्लांट एका झाडाला. तर माझी अपेक्षा आहे 1500 ते 2000 पर्यंत एका प्लांटचं व्हावं अशी अपेक्षा मी गृहीत धरली. त्या हिशोबाने माझं गणित आहे. आता शेवटी तर मार्केट ह्याच्यावर बरंच अवलंबून असते. पण जे काही पिकवायचं ते आम्ही पिकवलंय. पुढे अजून एक 8-10 दिवस लागतील माझा माल जायला. तोपर्यंत मार्केट स्थिर राहिलं तर चांगले पैसे होतील असं अपेक्षा आहे. निश्चित आज रायचूर साहेबांना ज्या बागेमध्ये त्यांनी उपटून टाकायची विचार केला होता अशा बागेमध्ये सुद्धा त्यांनी आज चांगल्या क्वालिटीची फळं हे मार्केटमध्ये आणून एक चांगल्या क्वालिटीचा दर हा त्या चांगल्या क्वालिटीला असतो हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. तो अक्षय सागर यांच्या माध्यमातून आला. निश्चितच आज आपण महाराष्ट्र कृषी उद्योग आटपाडी अक्षय सागर यांच्या छोट्याशा रोपट्यातनं वटवृक्षाखाली 350 ते 400 फार्मर हे शेतकऱ्यांचे डाळिंबाच्या माध्यमातून होत आहेत आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचे रिझल्ट येत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्बिनेशन वापरून कमी खर्चामध्ये डाळिंब शेती करण्यासाठी निश्चितच कुठल्याही गोष्टीचे अनुभव नसताना तुम्ही शेती न करता त्याला टेक्निकली थोडासा पॉइंट देऊन त्याच्यासाठी तुम्ही निश्चितच अक्षय सागर यांच्या महाराष्ट्र कृषी उद्योगाला भेट द्या आणि तुमची डाळिंब शेती चांगली करा. सध्या तरी तुर्तास धन्यवाद.